नमस्कार मंडळी. तर ही असा शिर्डीची एंट्री म्हणजे तिथून आत जातात हयसर जो स्कॅम जाता तो तुमकां सांगतलो. देवळा स्कॅम जाणार ना तर जे बाहेर प्रसादी वगैरे देतात ना त्यांच्याकडेच काय स्कॅम जाता तो तुमकां सांगतोय. तर हे ना तुमकां तेंचो कोण एक माणूस असता तो घेऊन येता आणि तुमकां ना प्रसादी वगैरे देत रावतात. तुमकां त्या प्रसादींका हात लायतात आणि सांगतात ह्या देवळात जाताला चादर वगैरे दितात. सगळा जा बाप्पाच्या साईबाबांच्या पायाकडे जाताला मला सांगतात ता काय जायना नाही आणि तुमच्याकडसून ना 4-5 हजार रुपये तुमकां बिल करतले. आमच्यासोबत असंच केलेल्याने पण आम्ही त्या रिटर्न केला. आम्ही काय त्याच्याकडे काय घेऊक नाही. तर हे बघा हे प्रसादी वगैरे बसते तुमकां काय काय घालून दितले. हे प्रसादी बघा हे बसते 150-200 रुपये लावून दितात. हे पण जे चिरमुले वगैरे आहेत ना ते बसते 200 रुपये वगैरे लावून देतात. त्याच्यानंतर तुमकां ह्या घराकडे वराक ह्या वराक असं काय काय देतात प्रसादी वगैरे. पण तुम्ही हयसर काही एक घेऊ नकात. तुम्ही पुढे जर कारण आतमध्ये तुमकां काही एक नेऊक गावना नाही. फक्त तुम्ही एक हार फक्त फुला घेऊ शकतात. तर हे बघा हो तो मालक होतो तो शॉपर राहतो आणि हे साडी वगैरे देतात. पण ह्या तुम्ही काहीही घेऊ नकात. काही बाप्पांच्या साईबाबांच्या ना पायाकडे जायना नाही तर तुमकां सायडीक चावडीकडे आणि हडे घाला म्हणून सांगतात. म्हाका तर असं वाटतं तर रिटर्न परत यांच्याकडे देता. तर हयसर तुम्ही काहीही घेऊ नकात. फक्त तुम्ही आज जाताना ना तुमकां 10 रुपयाचो थंयसर एक फुलांचो गुच्छ मिळता तो नेल्यात तरी येता. बिकॉज आतमध्ये तुमकां काही प्रसादी वगैरे नेऊक मिळणार नाही. तर तिकडे चेकिंगला जातात ना तिकडे सगळं काढून ठेवला जाता. हे तुमकां फसयतात तर तुम्ही अजिबात फसा नकात. बाकी शिर्डीत भरपूर बरा चांगला हा जेवण वगैरे पण मस्त हा. पण ह्याच्यापासून वाचा. धन्यवाद.